स्मृती दिवस आहे आणि त्या स्मृती दिवसाच्या निमित्ताने आपण हा आजचा कार्यक्रम जो आहे तो आयोजित केलेला आहे। मंचावरील मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी दीपप्रज्वलन करून माल्यार्पण करून आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करावी। 30 डिसेंबर 1943 रोजी सुभाषचंद्र बोस यांनी अंदमान स्वतंत्र झाला असं घोषित केलं आणि त्या ठिकाणी आपला तिरंगा सगळ्यात पहिल्यांदा फडकवला आणि त्याचा स्मृती दिन म्हणूनच आपण आजचा दिवस जो आहे तो साजरा करत आहोत। 8 क मधील विद्यार्थी साहिल प्रवीण जाधव याने सुभाषचंद्र बोसांचं स्वगत तयार केलेले आहे। त्याचा थोडासाच अंश तो आपल्या समोर सादर करणार आहे। वेळेची कमी असल्यामुळे मी साहिल प्रवीण जाधव याला आमंत्रित करते त्याचं स्वगत सादर करायला। मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा। ओळखलं मला, हो मी आहे सुभाषचंद्र बोस। माझा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी झाला कटक या ठिकाणी। मला नेहमी वाटायचे आपली भारत माता इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाली पाहिजे, आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे। म्हणून मी आझाद हिंद सेनेची स्थापना केली आणि माझ्या आझाद हिंद सेनेचे गीत होते, कदम कदम बढ़ाए जा खुशी के गीत गाए जा, ये जिंदगी है कौम की तू कौम पे लुटाए जा। धन्यवाद। त्याचा खूप मोठं होतं पण आपण आपल्याकडे वेळेची कमी आहे म्हणून त्याला एवढंच सादर करू दिलं। सगळ्यांनी त्याच्याकरता एकदा जोरात स्काउट क्लॅप गो। यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता आदरणीय जाधव सर यांना मी मंचावर आमंत्रित करते। सर्वप्रथम विद्येची देवता माता सरस्वती आणि थोर क्रांतिकारक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमांना त्रिवार वंदन करतो। वर्ग 5, 6, 7चे वर्ग शिक्षक बंधू भगिनी आपल्या वर्गाजवळ थांबा। पर्यवेक्षक श्री नालिंदे सर, ज्येष्ठ शिक्षक श्री कुटे सर, राहुल पवार सर आणि गुळवे सर व सर्व सहकारी बंधू भगिनी आणि प्रिय विद्यार्थी मित्रांनो, शाळेमध्ये नेहमी कार्यक्रम या ठिकाणी होत असतात, त्यामागे काहीतरी उद्देश असतो। कारण आपल्याला माहिती आहे शिक्षणाचा जो उद्देश आहे तो विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि त्या दृष्टीने शिक्षणासोबतच नैतिकतेचे धडे सुद्धा आवश्यक आहेत, संस्कार तसे आवश्यक आहेत। आणि मुळातच आपल्याला माहिती आहे की आपली शाळा जी आहे ती शिस्त, संस्कार आणि गुणवत्ता या 3 मुद्द्यावर उभी राहिलेली आहे आणि त्यासाठी हे कार्यक्रम आपण या ठिकाणी सादर करत असतो। आजच्या या कार्यक्रमासाठी मॅडमनी सांगितलं आपल्याला की हा जो कार्यक्रम आहे तो मुख्य जो विषय त्याचा आहे मी फॉर माय नेशन। मुख्य विषय आहे या कार्यक्रमाचा मी फॉर माय नेशन। आणि हा जो कार्यक्रम आहे तो भारतीय शिक्षण मंडळ यांच्याद्वारे आज आयोजित करण्यात आलेला आहे। विविध शैक्षणिक संस्था असतील, तेथील विद्यार्थ्यांची जी गुणवत्ता आहे ती सुधारण्यासाठी आणि नैतिकतेचे धडे मिळण्यासाठी, त्यांच्यावर संस्कार होण्यासाठी अशा या कार्यक्रमाचं आयोजन आज या ठिकाणी केलं आहे। आपल्याला माहित आहे की आझाद हिंद सेना जी आहे यांचे प्रमुख जे नेताजी सुभाषचंद्र बोस होते, त्यांनी 30 डिसेंबर 1943 ला
अंदमानला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस पहिला तिरंगा त्या ठिकाणी फडकवला आणि आज आपल्याला त्याचं स्मरण व्हावं यासाठी हा जो कार्यक्रम आहे तो या ठिकाणी आयोजित केला आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं 30 डिसेंबर 1943ला इंग्रजांना सोळो की पळो करून या ठिकाणी सोडलं आणि पर्यायानं आपल्याला स्वातंत्र्य या ठिकाणी मिळालं. ते अगदी सहज नाही, परंतु अशा या कार्यक्रमाचं आयोजन का करावं लागतं हा सुद्धा चिंतेचा विषय आहे. की आपण पाहतो की या ठिकाणी जो नैतिकतेची जी आहे त्याचा विसर आपल्याला पडत चाललेला आहे. आणि विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर आपण पाहतो या ठिकाणी एखादा पिक्चर असेल, एखादा नृत्य असेल, त्यावेळेस तुम्हाला गप्प बसा असं म्हणायचं काम पडत नाही. परंतु ज्या वेळेस आपण पाहतो की आपलं समूह गीत जे आहे राष्ट्रभक्तीपर गीत, ते म्हणण्यासाठी जेव्हा आवाज आम्ही ऐकतो दररोज त्यावेळेस 500-700 जे विद्यार्थी आहेत यांचा मोठा आवाज येतो आणि आमचे 8-9-10चे विद्यार्थी सर जवळ उभे असले की नुसते ओठ हलवतात, आवाज येत नाही. कुठे गेली राष्ट्रभक्ती? म्हणून ही राष्ट्रभक्ती, प्रखर राष्ट्रभक्तीची जाणीव नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आपल्याला दिलेली आहे आणि त्याची जाणीव म्हणून पुन्हा एकदा असे हे कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला घ्यावे लागत असतात. त्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या बाबतीची माहिती आपल्याला सर्वांना आहे. अतिशय प्रगल्भ अशी बुद्धिमत्ता त्यांच्यामध्ये होती, साहसी वृत्ती, प्रखर अशी देशभक्ती त्यांच्या अंगी होती. बालपणापासूनच अतिशय चाणाक्ष आणि हुशार, वर्गामध्ये प्रथम क्रमांक येणारे ते विद्यार्थी होते आणि एका श्रीमंत घराण्यात त्यांचा जन्म झाला होता. साहजिकच असा विद्यार्थी त्या ठिकाणी जन्माला आला तर आईवडिलांची इच्छा असते की याने काहीतरी या ठिकाणी मोठा ऑफिसर असेल, डॉक्टर असेल, इंजिनियर असेल बनला पाहिजे. तशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती आणि त्यामुळे त्यांनी उच्च शिक्षण लंडन या ठिकाणी जाऊन घेतलं आणि सर्वात भारी समजली जाणारी ICS ची परीक्षा ते त्या ठिकाणी 4थ्या क्रमांकाने देशातून पास झाले. मोठं अधिकारी होण्याचं स्वप्न त्यांच्या आईवडिलाचं त्या ठिकाणी पूर्णत्वास आलं. परंतु ज्यावेळेस त्यांची मुलाखत त्या ठिकाणी सुरू झाली, इंटरव्ह्यू त्यांचा सुरू झाला, त्यावेळेस ते ब्रिटिश अधिकारी जे होते त्यांनी त्यांना जो कागद दिला होता त्या कागदावर लिहिलं होतं, भारतीय सैनिक बेमान आहेत. हे वाक्य जेव्हा त्यांनी ऐकलं तेव्हा त्यांनी तो कागद टरकन फाडला आणि त्याच्या तोंडावर फेकून दिला. मला नको म्हणे तुमची नोकरी. आणि खऱ्या अर्थानं इथूनच त्यांचं जीवन सुरू झालं. मग त्या ठिकाणी ज्यावेळेस अशी परिस्थिती येते त्यावेळेस त्याच कालावधीत जालियनवाला हत्याकांड त्या ठिकाणी घडून आलं. ते हत्याकांड पाहून त्याचं हृदय पेलावलं आणि त्यांना प्रखर अशी देशभक्ती जागृत झाली. त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी कॉलेजचे जे विद्यार्थी आहेत यांचं संघटन सुरू केलं आणि आझाद हिंद सेनेची स्थापना केली. आझाद हिंद सेनेची स्थापना केल्यानंतर त्याचं वक्तृत्व जे आहे ते प्रखर अशा प्रकारचं होतं. त्यामुळे समाजातील तळागाळातील व्यक्तींना त्यांचं म्हणणं पटू लागलं आणि त्यामुळे आणखी प्रकर्षाने त्यांचं जे काम आहे ते वाढू लागलं. लोकांना ते म्हणत की तुम्ही समोर आले नाही तरी चालतं, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, अशा प्रकारचा नारा त्यांनी लोकांना सांगितला आणि तेवढंच भरभरून प्रतिसाद सुद्धा त्यांना जनतेकडून मिळाला. असे हे स्वाभिमानी वृत्तीचे नेताजी सुभाषचंद्र बोस होते. आज या ठिकाणी आपण पाहतो की देशाची महत्वाचा जो भाग आहे या ठिकाणी आज आपल्याला पाहायचा आहे तो आहे त्यांचे शिक्षणविषयक विचार. शिक्षणविषयक विचार नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात की मन, मेंदू आणि मनगट या 3 गोष्टी जर व्यक्तीच्या मजबूत असतील तर त्या व्यक्तीची सर्वांगीण विकास त्या ठिकाणी होऊ शकतो. परंतु आजची परिस्थिती त्याच्या उलट होताना दिसते आहे. सोशल मीडिया पाहून आपण बरेचसे विद्यार्थी 14-15 वर्ष वयाचे त्या ठिकाणी भरकटत आहोत आणि म्हणून तुम्हाला सावरण्याची म्हणजे देशाला पर्यायाने देशाला सावरण्याची वेळ
आता या ठिकाणी आलेली आहे आणि त्यामुळे असे कार्यक्रम विविध स्तरावर समाजामध्ये शाळेमध्ये आयोजित केले जात असतात. त्याचं गांभीर्य आपण जाणून घेतलं पाहिजे. देशाची प्रगती व्हायची असेल तर त्या ठिकाणी तिची शिक्षण व्यवस्था जी आहे ती मजबूत असली पाहिजे. म्हणजे कशी असली पाहिजे की आपल्या समाजाचं जे प्रतिबिंब आहे त्या शिक्षणातून उमटलं पाहिजे. परंतु मेघालीची जी शिक्षण पद्धती आहे त्याच्यामध्ये वाचा, ओका आणि ओका अशा प्रकारचं कारकुनी शिक्षण देणारी पद्धती सध्या आपल्या भारतामध्ये अस्तित्वात होती. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचा नैतिकतेचा विसर पडत चालला होता आणि म्हणून ज्यावेळेस आपले पंतप्रधान आदरणीय मोदीजी ज्या ठिकाणी विराजमान झाले त्यावेळेस त्यांनी NEP म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, राष्ट्रीय शैक्षणिक जे आहे सुधारणा त्यामध्ये लागू केली आणि ती जी शिक्षण पद्धती आहे मेघालीची ती मोडीत काढून त्या ठिकाणी नवीन शैक्षणिक धोरण या देशामध्ये यावर्षीपासून चालू झालेलं आहे, लागू झालेलं आहे. निश्चितच त्याचे जे परिणाम आहेत सकारात्मक परिणाम या ठिकाणी आपल्याला सर्वांना पाहायला मिळतील. यामधून सुजाण नागरिक त्या ठिकाणी तयार होतील अशी अपेक्षा या ठिकाणी आहे आणि तेच आदर्श नागरिक या ठिकाणी या देशाला परमवैभवाला नेल्याशिवाय राहणार नाहीत आणि हा जो देश आहे तो या ठिकाणी प्रगती पथावर गेल्याशिवाय महाशक्ती झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. विद्यार्थी मित्रांनो, आकाशातून पाऊस पडावा आणि गवत उगावं अशा प्रकारे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं नाही. थोर क्रांतिकारकांनी या ठिकाणी आपल्या जीवाचं बलिदान केलेलं आहे. त्यांचे संसार जे आहेत ते सोडून त्यांनी पूर्ण देह त्यासाठी त्यागलेला आहे. त्याची जाणीव आपल्याला असणं आवश्यक आहे आणि म्हणून असे कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित करत आहोत. प्रत्येक व्यक्तीमध्ये असलेले असे गुण जे आहेत आपण घेतले पाहिजेत आणि त्या प्रकारे वागण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. प्रामाणिक नागरिक आपण बनलो पाहिजे. त्यानंतर आपण अशा प्रकारची जी धारणा आपली आहे ती पक्की केली पाहिजे. शेवटी मी एवढंच म्हणेन आपल्याला सर्वांसाठी की आजादी की कभी शाम ना होने देंगे, आजादी की कभी शाम ना होने देंगे, शहीदों की कुर्बानी बदनाम ना होने देंगे, शहीदों की कुर्बानी बदनाम ना होने देंगे. बची है लहू की एक बूंद भी रगों में, बची है लहू की एक बूंद भी रगों में, तब तक भारत माता का आचरण नीलाम ना होने देंगे, तब तक भारत माता का आचरण नीलाम ना होने देंगे. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय माहितीपूर्ण असं विवेचन सुभाषचंद्र बोसांविषयी आपण सगळ्यांनी ऐकलं आणि एकदा तुमचा आवाज मोठे नाही पाहिजे. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यापर्यंत जवळपास आपण येऊन पोहोचलेलो आहोत. अध्यक्षीय मनोगताकरता मी आदरणीय मुख्याध्यापक शेळके सरांना आमंत्रित करते. सावधान. विद्येची देवता माता सरस्वती ज्यांची आज जयंती आहे असे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो. भारत मातेला वंदन करतो. ज्या ज्या क्रांतिकारकांनी या देशासाठी बलिदान केलं, या भारत मातेच्या पायातल्या बेड्या इंग्रजांच्या तावडीतून जो देश 150 वर्ष इंग्रजांच्या ताब्यात होता, अशा भारत मातेला मुक्त करण्यामध्ये सिंहाचा वाटा हा नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा होता. सुरुवातीला ते काँग्रेसमध्ये होते, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये, पण तो काँग्रेस नेत्यांशी मतभेद झाल्यानंतर 1-2 वेळा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष सुद्धा राहिले. परंतु काही तात्विक वाद महात्मा गांधीजींशी, नेहरूजींशी झाला आणि त्याचा परिणाम असा आला की नेताजी सुभाषचंद्र बोस हे
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून बाहेर पडले आणि इंग्रज सरकारने त्या काळामध्ये त्यांना नजरकैदेमध्ये ठेवलं होतं. परंतु त्या नजरकैदेमधून ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी आग्र्याहून आपली सुटका केली त्याच पद्धतीने वेषांतर करून सुभाष बाबू हे बाहेरच्या देशामध्ये निघून गेलेत आणि तिथे त्यांनी रेडिओ केंद्र स्थापन करून भारतीयांना स्वातंत्र्य मिळवण्यासंबंधीचा संदेश दिला. त्यानंतर रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली आणि त्या आझाद हिंद सेनेचं नेतृत्व कोणाकडे दिलं पाहिजे तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की सुभाष बाबू या आझाद हिंद सेनेचं चांगल्या पद्धतीने नेतृत्व करू शकतात आणि म्हणून आझाद हिंद सेनेचं नेतृत्व सुभाष बाबूकडे दिलं. अंदमान आणि निकोबार ही 2 बेटं त्या काळामध्ये त्यांनी ताब्यात घेतली. तिथे आपला तिरंगा ध्वज फडकवला. तिथले पंतप्रधान म्हणून स्वतःला त्या काळामध्ये त्यांनी घोषित केलं होतं. असे सुभाष बाबू की ज्यांनी त्या काळामध्ये ज्यावेळेला आमच्या देशावर ब्रिटिशांचं राज्य होतं, बोलणार नाही कोणी, मुली बोलणार नाही, त्या काळामध्ये पहिलं महायुद्ध सुरू होतं. या पहिल्या महायुद्धामध्ये इंग्लंडचे जे जे शत्रू राष्ट्र होते त्या शत्रू राष्ट्रांशी सुभाष बाबूंनी बाहेरच्या देशामध्ये जाऊन संपर्क केला. आपल्या शत्रूचे शत्रू ते आपले मित्र. त्या काळातला महान हुकुमशाह हिटलर यांच्याशी सुद्धा संपर्क केला की तुम्ही आम्हाला भारताच्या स्वातंत्र्यासाठी काही मदत करू शकता का. परंतु हिटलरला कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट भारताच्या स्वातंत्र्यामध्ये नव्हता. त्यामुळे त्यांनी कुठलीही मदत सुभाष बाबूंना केली नाही. बरेचशा परदेशातील राष्ट्रांशी संपर्क करून आपल्या देशाला काही मदत, काही सैन्य मिळतं का, काही मदत मिळते का यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि शेवटी आझाद हिंद सेनेचं नेतृत्व स्वीकारून सुभाष बाबूंनी इंग्रजांशी निकराने लढा दिला. आता सुभाष बाबू आपल्या देशातून निघून गेल्यानंतर ते बाहेरच्या देशात गेल्यानंतर परत ते आले नाही. विमानाने गेले, विमान अपघातात त्यांचा मृत्यू कसा झाला, काय झाला, आजही ते गुण कायम आहे. अशा या नेत्याबद्दल लोकांना आशा होती. ते मृत्यू कुठे झाला, कसं झाला हे भारतीय जनतेला माहीतच नव्हतं. परंतु आशा होती की सुभाष बाबू अजूनही जिवंत आहेत, बरेच वर्ष की ते येतील ही आशा. परंतु ती आशा फोल ठरली. परत सुभाष बाबू आलेच नाही. अशा सुभाषचंद्र बोस यांना परत एकदा नमन करतो. आमच्या भारत मातेला वंदन करून या ठिकाणी माझं अध्यक्षीय भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी आदरणीय गुळवे सरांना मंचावर आमंत्रित करते आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी. तत्पूर्वी एक सूचना सगळ्यांसाठी आहे की आज भारत मातेचं पूजन देखील आपण करावं असं अपेक्षित आहे. त्यासाठी आपण इकडे भारत मातेची प्रतिमा जी आहे ती स्थापन करणार आहोत आणि मधल्या सुट्टीमध्ये किंवा आपण पीटीच्या पिरियडला जेव्हा येऊ त्यावेळेला आपण भारत मातेचं पूजन करू शकणार आहोत. गुळवे सर. आभार प्रदर्शनासाठी मी उभा आहे. सर्वप्रथम या कार्यक्रमाचं आयोजन कुलकर्णी मॅडम यांनी केलं, चांगल्या प्रकारे त्यांनी केलेलं आहे. तसेच आपल्यामध्ये आपल्या विद्यालयाचे पर्यवेक्षक यांनी सुद्धा चांगलं मार्गदर्शन केलं. त्याबद्दलही मी त्यांचा विद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करतो. तसेच आपल्या शाळेचे मुख्याध्यापक, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्याला मार्गदर्शन करणारे श्री शेळके सर यांनी सुद्धा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्या घटना घडल्या त्याविषयी अतिशय चांगली, मोलाची आणि मोजकी माहिती तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये त्यांनी समजावून सांगितली. त्याबद्दल सुद्धा मी आज त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच व्यासपीठावर नालिंदे सर, पवार सर यांनी सुद्धा आपले स्थान भूषविले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनी, सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी सुद्धा शांततेने हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले, त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असे या ठिकाणी जाहीर करतो.